मंडळी, स्वागत आहे तुमचं नवीन ब्लॉग मध्ये। आता सकाळचे 7 वाजलेले आहेत आणि मी लवकर उठून चाललोय ऋषिकेशला। यासाठी हॉटेलमधून चेकआउट करून तुमच्यासाठी कॅब येऊन उभी आहे आणि उठून चाललोय ऋषिकेशला। बॅग्स वगैरे पॅक करून रेडी होऊन सकाळ सकाळ आम्ही चाललोय ऋषिकेश। बॅग्स वरती सामान ठेवलं। मी निघालोय ऋषिकेशसाठी। अर्धा एक तासात पोहोचून ऋषिकेशला, पण आम्ही ऋषिकेश मध्ये न जाता डायरेक्ट नीलकंठ महादेवला जाणार आहे आणि मग तिथून दर्शन घेऊन मग आम्ही हॉटेलमध्ये चेक इन करणार। मी पोहोचलोय ऋषिकेशला नीलकंठ महादेवच्या मंदिर पार्किंग मध्ये। इथं आम्ही कॅब केली होती, इथं पार्किंग केली। त्यांनी सांगितलं इथं पार्क करायला पैसे नाही लागते, कारण जर तुम्ही या दुकानात खरेदी केली तर मग आम्हाला थोडीशी खरेदी करावं लागणार आहे। तिथं 100 रुपयाची थाळी आहे, 300 रुपये। इथं मंदिराच्या साईडचं मार्केट आहे, सगळी दुकानं आहे इथं। मंदिराचा प्रवेश मार्ग तर लय भुयारा नाही, कुठून कुठून निघायचं मलाच कळलं नाही। परत जायला तिथं आठवलं तर बरोबर होईल। कुठून 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 घुसायचंय? हा दिसली दिसली दिसली। आम्हाला वाटलं काहीच गर्दी नाही, आम्हीच आहे फक्त। तिथे येऊन कळतंय आम्ही नाही, लय लोक आहे। काय मंदिरचा प्रवेश मार्ग, लय गर्दी पुढं। हे मंदिर ना नीलकंठ महादेवाचं मंदिर आहे। या मंदिराचं जाशी आख्यायिका आहे की इथं शंकर भगवानांनी जे समुद्र मंथनामधून जे विष निघलं होतं ते पिल्यानंतर त्यांचा जो कंठ निळा झाला होता ते विष त्यांनी इथंच पिलं होतं, म्हणून इथं नीलकंठ महादेवाचं मंदिर आहे। हे इथं पिंड आहे। हे नीलकंठ महादेवांचं मंदिर आहे। हे मंदिर आहे नीलकंठ महादेवांचं। दर्शन घेऊन आलोय बाहेर, गर्दी होती पण लवकर दर्शन झाले। थोडी सिस्टीम चांगली इथं, त्याच्यामुळं इथं आम्ही बुट्ट सोडले होते, बुट्ट घ्यायला आलोय। कोणच्या दुकानात ठेवले होते काय माहिती। एकदम डोंगराच्या इथं आहे, त्याच्या आजूबाजूला डोंगर बघा कसे, इथे समोर हॉटेल वगैरे। हा पूर्ण रस्ता मार्केटचाच आहे। लहान बाळ बम बोले 2 रुपये घ्या आणि जा। फक्त नाश्ता केला, टेस्टी होता थोडा। इथं मला खस्ता कचोरी आवडली, मस्त होती। पहिल्यांदाच खाल्ला असं काही, टेस्टी लागलं। 3-4 प्लेट खाल्लं पण त्याच्यानंतर खस्ता कचोरी पकोडे अजिबात चांगले आहे ना तुझ्यासारखे आहे ना। बटाटे असे मोठे फ्रेंच फ्राईज सारखे कट करते आणि मग त्याचे पकोडे काढते, ते नीट शिजेला राहते नाही, तळेला राहते नाही। 8 वगैरे परत जायचं ऋषिकेशला खाली। आता आम्ही चाललोय परत। येताना आम्हाला काहीच गाड्या नव्हत्या इथं, आता लय ट्रॅफिक जाम व्हायला लागलंय। त्याच्यामुळे आम्ही हरिद्वारवरून निघलो ना, पहिले इथंच आलो सकाळी सकाळी। म्हणलं 10 वाजेपर्यंत दर्शन होऊन जाईल, कारण इथं लय नंतर गर्दी होती। मग आम्ही दिवसभर मस्त इथं ऍक्टिव्हिटीज करायला मोकळे। नुसतं हॉटेलला जातो, तिथं त्रिवेणीमध्ये आमचं हॉटेल आहे। तिथून जवळच गंगा आरती पण होती संध्याकाळी, मग ती गंगा आरती पण अटेंड करणार आम्ही। आणि दिवसभर रिव्हर राफ्टिंग ट्राय करू आणि बघू आणखी काय काय होतं, किती वेळ भेटतो, काय होतं त्याच्यानुसार। हे इथे 3 माकडं बसलेले, मित्रांना भेटायला। त्याच्यातलं एक माकड हेमंतला चावलं होतं, तेव्हापासूनच त्याच्या अंगात असे माकड चाळे आलेले आहेत। आज काही नाही। हा चावलं नव्हतं खरं सांग? 3 माकडं दिसले लगेच म्हणतो चावलं। खरंच सर सांग, चावलं होतं का नव्हतं चावलं? तिथं आम्ही थांबलोय धबधबा बघायला।
धबा 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 पाणी पडतं ते बघायला थांबलोय आम्ही. धबधबा आहे मस्त आहे एकदम झाडाच्या मध्ये आहे. तिथं पाणी पण लय स्वच्छ आहे. खाली एक विचार आला होता जेव्हा आम्ही वरती जात होतो खाली येत होतो आम्हाला खूप सारी घरं दिसते पण लोक पाण्याची त्यांची गरज जी आहे ती कशी भागवत असतील. लोकांनी इथं बघा काय केलेलं आहे. इथं हे जे हे डायरेक्ट त्यांनी डोंगरात तिथं वरती जिथनं चढ आहे तिथं पाईप लावलेलं आहे आणि ते चढाने पाणी डायरेक्ट इथं घेतलेलं आहे आणि तो छोटासा त्यांचं पोट पाण्यासाठी रिसॉर्ट चालवता येतं. इट्स सो गुड. यस अशी ती पाण्याची गरज त्यांची भागवतात. किती नितळ पाणी आहे. धबधब्याचा आवाज पहा तुम्ही. लोक याच्यात आंघोळ करत होते म्हणून मी मग दाखवलं नाही. किती मस्त धबधबा आहे. आवाज किती भारी येतोय त्याचा. पाणी किती नितळ आहे पाहिलं का. तरी त्याच्यातल्या हिंदीमध्ये कसं नाव विचारणा काय म्हणतं त्याला वॉटरफॉल. इंग्लिश मध्ये वॉटरफॉल. मराठीत काय धबा 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 पाणी पडत धबा धबा आवाज येतो त्याचं नाव लगेच धबा धबा. बऱ्याच दिवसाची पडेल असं बरं ही गाडी पूर्ण गाडीचं लय खतरनाक ऍक्सिडेंट व्हायले. नाही भरपूर दिवस झाले असतील कारण ते शेवळ बिवळ सगळं पोहोचलं हॉटेलवर. 200 मीटर राहिलं इथून. हॉटेलवर चेक इन करून मस्त जाऊ. इथं राम झुला, लक्ष्मण झुला, जानकी झुला. इथे समोर लक्ष्मण झुलाच आहे. आम्ही जिथं राहणार तिथं आता लक्ष्मण झुला बंद आहे असं हे म्हटले. जाऊन बघू. जर बंद नसला तर बघू नाही तर मग राम झुलाकडे तिकडे जाऊ आणि मग रिव्हर राफ्टिंग करायला जाऊ. हे आमचं हॉटेल आहे. गणपती बाप्पा हॉटेल प्राईड. मस्त आहे ना. चांगलं आहे का सर. सर तर पसरले. सरांचा इथं झोपायचं. चांगलं हॉटेल बुक केलं होतं आम्ही. फक्त आमचं हरिद्वार मधलंच थोडं गंडलं हॉटेल. म्हणजे ते पण ठीक होतं राहण्यासाठी ठीक होतं पण तिथं जरा एक्सपिरियन्स आमचा चांगला नव्हता. हेमंतच्या वजनाने लिफ्ट डायरेक्ट खालं ती. मी तर घेत नव्हते पण तुम्ही आपल्याला वर जायचंय 4थ्या फ्लोअर पर्यंत त्याच्यावर नाही जायचंय. बंद पडली तुझी. अरे तर ती हालू राहिली. केबलचा आवाज येतोय. तुम्हाला रूम टूर देऊन दाखवतो. हाय बेड. इथं थोडस सामान दिलंय त्यांनी. समोर आरसा. दिस इज वॉर्डरोब आणि हे बाथरूम. बाथरूमचे लाईट्स हे बघा. हे हवाबाजी. हे लाईट नाही बाहेर लागतो. मस्त दिसतो. हे बाथरूम आहे. ठीक आहे. ठीक आहे ना. आरसा पण मस्त आहे. छान आहे. दिली ना रूम. लगेच आपल्याला अरे पाहायला आलो मी. हा पाहायला आलो काय वेगळं आहे. चला तुमची रूम पाहून. हा चला. चला तुमची रूम पाहिजे. मस्त आहे. आम्हाला बॅगा सुद्धा ठेवून दिली नाही तेच लगेच आमच्या रूम मध्ये. हा ना. थोडं वेगळं आहे इथं. इथं कसं आहे माहिती का बेडच्या पाठीमागं बाथरूम आहे तसं इकडे या तुमच्या बेडच्या पुढंच आहे डायरेक्ट. इथं आमची रूम आहे आणि ते शेजारीच हेमंतची त्यांची रूम आहे. हा हा देत होतो तरी ऑप्शन दिला होता कोणती घ्यायची. आता नाही. पहिले नाही पहिले म्हणत होतो एक मध्ये जा. ऐकलं नाही. नाही गेले पण होते. ते काय होतं माहितीये का दुसऱ्याच्या ताटातला गुलाबजामुन मोठा भाव दिसायला लागला का मग बरोबर बर का पद्धतशीर कार्यक्रम होतो. पद्धतशीर कार्यक्रम होतो. मग लाईट कुठे आहे. लावतो लाईट. मज्जा. हे काय भानगड आहे. राहू दे भानगड. मस्त आहे रे तुमची पण रूम. क्यूट आहे. चांगली बरी आता नाही. आता असंच म्हणणार आता आता आमची पाहिली ना आता बरीच म्हणल. बरं देत होतो त्याला ती ऐकलं नाही. गेले पण होते. काय आज कॉन्टेंट नाही का आपल्याकडे. पुढे गेलता तरी आज कंटेंट नाही का आज नाही कॉन्टेंट आहे. मग काय लय बाकीचं तुझी बेइज्जती करण्याचे कॉन्टेंट आहे ते कशातच नाही. लाईट लावून का लय भारी दिसतंय भाऊ. मला तर लय आवडला हार. असं वाटतंय घरी एक बसवा. मी आणलेलं ज्यूस संपवतोय आम्ही. चेअर्स चेअर्स. हा चेअर्स सर. एन्जॉय.
ज्यूसच आहे ते, सांगा ना त्यांना. हा ज्यूसच येतात. नाही ओरिजिनल दाखवा भाऊ, आईला काय करणार. या भाऊ ऑरेंज ज्यूस मध्ये मिक्स करून. परत तुम्ही सरांनाच नाव ठेवते. ही काय म्हणली? वाटण लोकांना ऑरेंज ज्यूस मध्ये मिक्स करून घेते काय. रिअलचं ज्यूस आहे, रिअल ट्रॉपिकाना. हा हिच्यावर बसायचं एक तुला. बैस पण जाऊन बाबू लईच अँटिक बनवेल. पण एवढं ऋषिकेश मध्ये आल्यापासून नाही का आम्हाला कमीत कमी 1000 फॉरेनर दिसले असतील. त्या बघा पाठीमागे चालले, प्रत्येक गल्लीत नुसते फॉरेनर्स आहे. हे पाहून चांगलं वाटलं माहिती का. म्हणजे इंडियामध्ये पण टुरिझम स्पेसेसला लई लोक येतात आणि त्याच्यातल्या ऋषिकेशला येत आहे. याचा अर्थ धार्मिक कारणांसाठी येत आहे. समोरून पण 2-3 येत आहे. आता आम्ही चाललोय लक्ष्मण झुलाकडे. लय छोट्या छोट्या गल्ल्या आहे. इथं लय योगा सेंटर्स आहे बरं का. आणि फॉरेनर लोक सगळे योगा करायला आलेले आहे. बघा किती उंच आहे. चला केवढी उंच शिवलिंग आहे. हा समोर आहे लक्ष्मण झुला. तो त्याचं आता रिपेरिंगचं काम चालू आहे. रिपेरिंग नाही, नवीनच बनवता येतो समोरून. तर त्याच्यामुळे त्याच्यावर जाता नाही येते. म्हणून आम्ही ह्या घाटाच्या खाली उतरायच्या रस्त्याने खाली आलो. तिथं मस्त लोक आंघोळ करत होते. ते बघून मला पण आंघोळ करायची इच्छा झाली. त्याच्यामुळे मी आता आंघोळ करतोय. माझे मस्त मस्त फोटो काढा. कपडे बिपडे आणलेले नाही पण करून घ्यायचे आंघोळ. त्याला काय होतं, थोड्या वेळ ओरलं राहिलं तर चालतंय नाही. व्हिडिओ आहे माझा. पण आंघोळ करताय. आम्ही कपडे वगैरे काहीच आणले नव्हते, पण यांना इथं पाणी पाहून लईच इच्छा झाली आंघोळ करायची. आता परत आंघोळ करताय. सुनीलचा विचार आहे आता तिकडनं इकडं तो पोहत येणार आहे. बघा हे आम्हाला आता हात करत होते. आपल्याला सिंगल वाला पण आहे. पण हे कसं आहे माहिती का, खूप प्रॅक्टिस रिस्की नाही, खूप प्रॅक्टिस वाला माणूस लागेल याला. आणि हे करणं आमच्यासारख्या नवशिक्यांसाठी खूप धोक्याचं ठरेल. झालेली आहे मस्त मस्त. एवढ्या लांब यायचं आणि गंगाबाईमध्ये आंघोळ नाही करायची. तुला लाज वाटली पाहिजे. एकदा केली ना घाटावर ती ठीक आहे. इथं पण इथं सोर्स आहे गंगामाईचा. इथून उगम आहे ना. इथून उगम नाही, उगमला लांब आहे अजून 250 किलोमीटर माग आहे. पण मला सांग, आपण जास्त जवळ येऊन आंघोळ करतोय ना. श्रुती कुठं जाऊन बसली. मस्त आहे ना घाट. लय भारी घाट आहे. हे म्हणताच नाही पण इथं बसलेले आहेत. राम राम. ओम नमः शिवाय. हर हर महादेव. जय श्रीराम. मित्रांनो पडल्यानंतर गेलं, पण तो सीन गेला. जाऊ द्या, गेला. कैसा ब्लॉगर बनेगा रे तू. इसलिए तो तू ब्लॉगर नाही आहे भाई. चला तेव्हा कसं ओढता येते. खाली पडलेला आहे तो, त्याला ओढता येते बाहेर. मला भीती वाटते. हे अंदाज घ्यायला आलो होतो इकडं नेमकं राफ्टिंग मध्ये किती खतरा आहे. पण आम्हाला नको वाटतंय, कारण ह्या दोघी आहेत म्हणून नको वाटतंय. आंघोळ झाली मस्त. थोड्या वेळ वाळ कपडे वळच तर उभा राहिलो. आता चाललोय आम्ही वर. रिव्हर राफ्टिंग करायचा विचार होता, पण हे आम्ही बघायला आलतो रिव्हर राफ्टिंग मध्ये किती खतरा आहे काय ते बघायला आलतो. खरं त्या पोरींनी पाहिलं ते खाली पडते, त्याच्यामुळे नाही म्हणायला लागल्या डायरेक्ट. त्याच्यामुळे काय आता बहुतेक नाही होणार आमची रिव्हर राफ्टिंग. नाही होणार मग आमची आता.
नाही म्हणता आम्ही रिव्हर राफ्टिंग साठी ते एक जुगाड जोडलेलं आहे. आम्ही काय म्हणलंय का यांना म्हणलं रिव्हर राफ्टिंग नाही करायची, पण बोटमध्ये आम्हाला नाही का लक्ष्मण झुलापासून राम झुलापर्यंत सोडून द्या. 6 किलोमीटर अंतर आहे, 5-6 किलोमीटर. मस्त नदीमधून जाऊ आम्ही राम झुलापर्यंत. राफ्टिंग पण होऊन जाईल, बोटिंग पण होऊन जाईल, घाट पण पाहायला भेटेल, सगळं ऑल इन वन होऊन जाईल आमचा विषय. त्याच्यामुळं आम्ही बोट केलेली, बोट आलेली आहे आता. बोट खाली उतरवत आहे, या बोटीत आम्ही जाणार आहे. म्हणजे आमची राफ्टिंग पण होऊन जाईल आणि घाट पण पाहून होईल. हाँ 4 लोग हैं. ठीक है, 2 लोग और आएंगे हमारे साथ ना, 2 लोग आएंगे ना हमारे साथ. और आता हे रिव्हर राफ्टिंग साठी जॅकेट घालताय. अब आओ सावध आओ. भैयाजीला जास्त टाईट झालं. तुम्हाला असं वाटतंय छोट्या बच्च्याच घातलं काय? हा छान दिसतंय. तू तर अशी दिसू राहिली जशी इथलीच आहे. रिव्हर राफ्टिंगच एक्सपर्ट वाटू राहिली. हे बाय मस्का मारायचं तुझ्या गोष्टी का म्हणजे नाही म्हणत होत्या ना रे यायला आधी. रिव्हर राफ्टिंगलाच नाही म्हणत होत्या, मग म्हणून तर मस्का मारायचं. केस मोकळं रखू क्या? आईला काय हिंदी आहे. आता मस्त दिसते प्रॉपर. हे घालाय भैयाला हेल्मेट घाला. मेरे डोका में आएगा क्यों? आ गया रे मेरे डोका में. मला मागच्या कला आपका डोका छोटा ही है. सुनीलला हेल्मेट लावलं जात आहे. चलो एक आप पकड़ो गुड़िया, एक आप पकड़ो भैया, आप दो. मेरे को 2 दे दो. हा घाट खाली आहे आणि यानं आम्हाला इथूनच पसारा घालून सगळा चाललंय. इथूनच घालून लोक पाहून आमच्याकडे हसू राहिले माहिती का. पाहून सगळं असं म्हणजे आम्ही इथं चर्चेचा विषय झालो या गल्लीमध्ये. सगळे लोक पाहून बोलून ते हसू राहिले. हा ना, बोट आमची येऊन उभी आहे. साइड लगा सकते हैं, एक साइड लेफ्ट में या राइट. ओके, ये बोट का फ्रंट साइड है, बोट का बैक साइड है. ये बोट का लेफ्ट साइड है, बोट का राइट साइड है. फ्रंट साइड की पहचान क्या है? ओवर रोप है. इसी बोट में आप लोग देखोगे, कभी आप लोग राफ्टिंग करने जाते ये हमारा ट्रेनिंग देते हैं. ये बोट का फ्रंट साइड है. इमरजेंसी फ्रंट साइड की तरफ फेस करके बैठेंगे, 1 लेफ्ट में 1 राइट में. देन उसके बाद आप लोग थर्ड सीट पे बैठेंगे, लेफ्ट में राइट में. आप लोगों के लिए क्या है, फ्रंट साइड में ग्रिप दे रखे बना करके. ये ग्रिप दे रखे आप लोगों ने क्या करना है, इन पैरों को लॉक करना है इसमें. यांच्यासारखंच करायचं आहे आम्हाला पण. भैया पाणी में जंप वगैरे कुछ नहीं करेंगे. तेव्हा असं सोडता खाली त्याच्यात. हे यांनी सोडलेलं आहे सगळ्यांना खाली. मला नाही जायचं खाली. यांना नाही सोडलं. अर्ध्या नदीपर्यंत आलो. माग असं ते खळखळ पाणी वाजत होतं, तिथं लय घाबरलो आम्ही. असं वाटलं गेलो आता नाही जात म्हणलं. परत मोबाईल गेला, गेला सगळं. श्रुतीमुळे म्हणजे श्रुतीला थोडं नाव ठेवत होतो, पण ती आधी घाबरत होती. ते खरं आहे बाबा, घाबरायला पाहिजे थोडं. वर सोडले पा खाली सगळे. ते उलटा सूर्य त्याच्यामुळे ते दिसणार नाही. हा दिसणार नाही, पण मज्जा आली बाई. हे मन तिकडे थोडा यो ब्रो पलटे होऊन जाईल तू. हल्ल्यावर सगळं हालत ती. क्या ये भाई इसने डुबकी लगा दी सीधी. आजा 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 आजा. अरे क्रैश हो जाएगा हमारा.
बैक हो जाएगा अभी। रस्सी पकड़ लो, रस्सी पकड़ लो भाई। ये भाई ये करना है, कर सकते हैं। नहीं 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 भैया, कपड़े नहीं लाए हमने। कपडे नाही, आम्ही उतार लागता आहे. हा ती पोरगी पा ती पोरगी पा, तुम्ही मारा ना उडी, मला पोरगीला. ये उडी मारली. मी जाऊ का? नाही नाही मला जायची इच्छा होती, जाऊ का मी? अजिबात नाही जायचं. बस एवढं केलं ना. अगं हे कशाला आहे? नाही तरी नाही जायचं. अरे तो उलटा गेला भाऊ डायरेक्ट. मस्त नदी बघितली, लाइव जैकेट है, कुछ नहीं होगा मुझे ऐसा लग रहा करा मारा उडी. मस्त सीन आहे है। भाई. मैं डरता हूँ थोडीशी भीती वाटली बर का, आणि ते मी माटवलं मला. मैं टिंब टिंब हूँ इसलिए मैं बैठ गया इसमें. ए तू उल्टा नको मारू तो कवचा माया अंगावर पाणी उडवलं. कवचा उलटा मारी ती मग पांगा माया अंगावर पाणी उडवलं. हो हे मला म्हणते का त्याला जाऊ दे, स्वतः उडी मारायला नाही म्हणते, हा ना. त्याला जाऊ दे. गंगा मैया की जय. बस भैया, पानी में जाना है। नहीं पानी में नहीं जाना है. वो क्या है? काही सुखरूप घाटाच्या ह्या टोकाला पोहोचलेलो आहे आम्ही. चल, मार ना उडी, मार ना उडी, राहील त्याच्यावर. ये तो उभी रहना पाहिजे. हा. ये थँक्यू भैया, सेफली लाने के लिए थँक्यू. राफ्टिंग करूच तरच चांगलं वाटतं. जर ते असं खुळखुळेचं पाणी आलं ना भाऊ, असं वाटतं रामनाम सत्याचे आज. 1 किलोमीटर आलो असलं. 5 किलोमीटर आलो आपण. इतक्यात? हाँ, वाटर ट्रैवल किती फास्ट. अरे आपका हेलमेट गया भाई. हे म्हणून टाकलं. अरे गया 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 गया. पकड़ लिया भाई ने, पकड़ लिया. थोडी भूक लागली बोट चालून, वेळ खातो थोडीशी. तो समोर आहे जानकी ब्रिज, तिथून असा घाट आहे. हे आपल्याला असं यायचं होतं ना फिरून. कुठं हे चाललो? परमार्थ घाट आहे समोर, परमार्थ निकेतन. आणि हे पुढं रामझुला आहे. इथे गंगा आरती होती हो गया मेरे भाई. परमार्थ घाटला. आणि हे परमार्थ घाटवर गंगा आरती होती, ती अटेंड करणार आहे आम्ही आज. अटेंड करणार आहे. अटेंड नाही हो, अटेंड. झालं भाऊ, हे रिव्हर राफ्टिंगचं स्वप्न पूर्ण झालं. पूर्ण नाही, चांगलंच पूर्ण झालं. हे रामझुला. ते आईस्क्रीम खाते. हे पण ब्लॉगिंग करते भाऊ. ऐका ना, रामझुला काय मस्त आहे. वायरची ब्रिज आहे. हो हो मस्त आहे. हलतोय, पाऊल टाकल्यावर हलतो. नाही हो, असं काही नाही, हालत नाही. अगं हलतोय पाऊल टाकल्यावर. एवढी लोक सुन्या हा, थोडं पाऊल टाकल्यावर हलतोय. हा नाही नको. भाऊ, तू कमवून जिथं जातो तिथं उड्या मारितो. एका दिवशी खरंच तुटला ना. कसं काय तुटाय? एवढ्या केबली काय तिकडे काय मारायला लावलेले. हा भाई, आता आम्ही रामझुला क्रॉस करून इकडे आलोय गरका मारायला. ओके, तिकडे कारण हे विदेशी नागरिक जिकडे चालले, आपण तिकडेच जाऊ. इथं गंगा आरती. हा. बजरंगबली की जय.
आरतीसाठी आलो होतो. इथं परमार्थ निकेतन आश्रम आहे, त्याच्यामध्ये त्यांचं भजन चालू आहे. आधी भजन होईपर्यंत बसलोय पाण्यामध्ये पाय ठेवून. लय भारी वाटतं, मस्त आहे. गंगा आरती सुरू झाली. गंगा आरती अटेंड करून, भजन अटेंड करून आता आम्ही आलोय एका आश्रमामध्ये बघण्यासाठी. काय बनवलंय हे आश्रम बघायला आलोय आम्ही. हे परमार्थ निकेतन जे घाटाच्या कडाला आहे, हरिद्वारचं, ऋषिकेशच्या घाटाच्या कडाला आहे परमार्थ निकेतन. हो तर ते पॉप टंग होते ते. गार्डन नॅचरल आहे, नॅचरल. आम्हाला वाटलं आर्टिफिशियल, वाटलं प्लास्टिकचं आहे. किती मेंटेन करेल हे भारी. हे पाना नेमकी फुलं काय हे घरी न्यावं लागतं. झुलॉजी स्पेशलिस्ट सांगा. हे बॉटनी देत. हा मग तुम्हाला बॉटनी होतच ना. काय पण मी बघा हे रिअल फुलं आहे, रिअल. आणि हे पाना ते एवढे अनरिअल वाटतंय. त्याचं नाव ते हा ना, लय मस्त आहे. किशोरी कुछ येताना आम्ही आलो होतो राम झुलावरून. आता आम्ही जाताना चाललोय जानकी झुलावरून. म्हणजे आमची पूर्ण परिक्रमा घाटाला कंप्लीट होऊन जाईल. पूर्ण जेवढा घाट आहे राम झुला ते जानकी झुला तो सगळा पाहून होईल. आपण चाललोय पायी पायी आणि तिथून मग जाऊ ऑटो करून डायरेक्ट रूम वरती. मस्त आहे पण हा घाट. मला हरिद्वारपेक्षा नाही का ऋषिकेश लय आवडलं. शांत आहे, गर्दी आहे पण त्या गर्दीला जाण्यासाठी नाही का मार्ग चांगले, त्याच्यामुळं तिथे गर्दी अशी जाणवत नाही आणि थोडं सुटसुटीत आहे. त्याच्यामुळे मला हरिद्वारपेक्षा ऋषिकेश जास्त आवडले. तर हा आहे जानकी ब्रिज. त्याच्यावर मोटरसायकल्स पण अलाउड आहे आणि हा थोडा रुंद पण आहे. मस्त ब्रिज आहे. लाइटिंग मीटिंग बाहेर लावेल, त्याच्यामुळे ब्लॉक मध्ये बाहेर दिसत असेल तुम्हाला. आम्ही आलो होतो जेवण करायला. हे राजस्थानी जलपान हॉटेल आहे. दाल बाटी ऑर्डर केली मी. मेहमाननी त्यांनी भाजी आणि रोटी ऑर्डर केली. मला दाल बाटी खाऊन बघायची होती. मस्त आहे राव, दिसायला तर लय मस्त आहे. बघतो ट्राय करून कशी लागते. हे राजस्थानी जलपान मी म्हणतो जेव्हापासून मी घराच्या बाहेर निघलो आजपर्यंत बाहेर निघल्यापासून 5 दिवसातलं सगळ्यात बेस्ट जेवण आहे. त्याच्यापेक्षा बेस्ट जेवण मी खाल्लेलं नाही. असं खाल्लंय एकदम आपल्या तिकडल्या सारखी चव आहे. लय मस्त. प्रत्येक भाजी टेस्टी आहे, प्रत्येक डिश टेस्टी आहे. एवढं मोठं खाल्लं मी, एवढं कधीच खात नाही. हे हॉटेल आहे, इतकं टेस्टी जेवण आणि इतकं स्वस्त. आतापर्यंत झालेल्या सगळ्यात कमी मिळाल्या. एवढं टेस्टी जेवण, सगळ्यात जास्त खाल्लंय तरी. एवढं खाल्लंय आम्ही काय सांगावं. याला म्हणत्या स्वॅग. वा, हे बघा हे हॉटेल आहे ते. जर तुम्ही कधी ऋषिकेशला आले ना, मी म्हणतो कुठं जेवू नका, इथंच या जेवायला. फक्तही द्या. आमच्या हॉटेलवर स्विमिंग पूल पण होता. म्हटलं बुकिंग केलंच आहे तर बघून येऊ स्विमिंग पूल कसा आहे. स्विमिंग पूल बघण्यासाठी आलो होतो आम्ही. चांगलं हॉटेल आहे. तुम्ही जर कधी ऋषिकेशला आले तर तुम्ही ट्राय करू शकता. हॉटेलला येऊ. चला, याच्यातले वस्त्र पण आणा म्हणजे तुम्हाला त्याचा आनंद पण घेता येईल. वस्त्र पण आणा म्हणजे तुम्हाला उतरता येईल मध्ये नाही का. चला भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये. तोपर्यंत लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बाय बाय.